की 17% इतका कमी का आला? व्हॉट वॉज द रिझन? फर्स्ट इयर मध्ये असं काय केलं तू? आणि माझा 11th हा पूर्ण वेस्ट गेला होता. व्हॉट आर द रिझन्स टू फेल का झाला? या सीईटी मध्ये टाइम कमी असतात. युट्यूबवर बघतात, सॉल्व्ह करत नाही स्वतः. तर काय केलं माहिती, मी पण असंच करायचो. युट्यूबवर बघायचो, तुम्ही जे क्वेश्चन केले ते लाईव्ह मध्ये करायचो, नंतर सोडून द्यायचो, नंतर दुसरे युट्यूब व्हिडिओ बघायचो. आणि सर खूप लोकांना ना युट्यूब प्लॅटफॉर्म पण नाही माहिती, माझ्या गावावर नाही माहिती सर. माझे पप्पा रिक्षा चालवतात. He has scored 42 out of 15 केमिस्ट्री. कारण की सर ते कन्सेप्टच नाही जमायचे. मी 2 सब्जेक्ट मी चांगला करून माझा स्कोर वाढवू शकतो. सर मी खरं सांगू, एक्झाम जेव्हा मी द्यायला गेलो सर असं वाटलंच नाही की मी एक्झाम देतो, असं वाटतं की मॉक टेस्ट देत आहे. सध्या जे शिकतोय ना त्याच्यावर फोकस कर, नंतर बाकीचं. You should believe in yourself. Yes. जितना टाइम है यूटिलाइज द बेस्ट वे, यूटिलाइज द राइट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. आज एक बहुत खास फ्रेंड आपका मेरे साथ है और आज छुट्टी का दिन था तो बच्चा मिलने आ गया. और मिलने आया तो यार मैंने सोचा कि यार इसकी जो स्टोरी है वो आपको पता चलनी चाहिए. बहुत इंस्पायरिंग है. इसलिए इंस्पायरिंग है, सबसे इंपॉर्टेंट, बच्चा रिपीटर है और रिपीटर के साथ साथ इसका जंप बहुत भारी है भाई. 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम नहीं, इसने 6 टाइम्स, अराउंड 6 टाइम्स अब खुद को इंप्रूव किया है. 17 परसेंटाइल से ये 94 परसेंटाइल पे गया है. अमेजिंग है ना. ऐसा बहुत कम लोग कर पाते हैं. तो चलिए इससे बात करते हैं. खुद ही खुद को इंट्रोड्यूस करेगा और इसका मन अगर मराठी में बोलने का है तो मराठी में बोलेगा और हम भी मराठी में कंटिन्यू करेंगे. हॅलो एव्हरीवन, माझं नाव किरण राठोड. मला ना मॅथमध्ये 17 पर्सेंटेज होते आणि आता मला 94 पर्सेंट आले 1 वर्षानंतर. आणि मी असं अकोलाच आहे. ओके. हा, आणि आता कोणत्या कॉलेजमध्ये आहे? आता मी VIT मध्ये CS IOT या ब्रांचला मला ऍडमिशन भेटली आहे. व्हेरी नाईस. मग VIT कॉलेज मिळाला रिपीट करून, म्हणजे तुला वाटतं रिपीट करणं वॉज अ गुड ऑप्शन, Yes, गुड sir. डिसिजन? येस सर. आणि खूप लोकांना असं वाटतं की रिपीट करू की नाही करू, जो मिळाला ते ठीक आहे ना. नाही सर, कसं मी रिपीट करण्यामागे एक रिझन होता की नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे. खूप काही म्हणजे जेव्हा कंपनी म्हणजे प्लेसमेंटचा जेव्हा टाइम येईल ना तेव्हा म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की आपण एक वेळा स्वतःला परत टाइम द्यायला पाहिजे होतं. म्हणून मी रिपीट करायचं डिसिजन घेतलं. हा. मला असं वाटतं की 1 वर्ष खूप मोठा असं काही गेलं आपलं, असं काही नाही. नाही सर. इफ वी गेट अ गुड कॉलेज म्हणजे Yes. तो इयर आपने युटिलाइज किया, हा. राईट, दॅट वॉज हा. मोस्ट इम्पॉर्टंट, राईट. अच्छा, मला हे आय थिंक स्टुडंट्सला पण हे ऐकायचं असेल की 17 पर्सेंटाइल इतका कमी का आला? व्हॉट वॉज द रिझन? फर्स्ट इयर मध्ये असं काय केलं तू? की सर माहिती नव्हतं की एक्झाम पॅटर्न काय असतं, ऑब्जेक्टिव्ह काय असतं आणि कन्सेप्ट तर क्लिअर नव्हते. कारण की मी ऑफलाईन कोचिंग लावलेली आणि माझा 11th हा पूर्ण वेस्ट गेला होता. 12ला मी मधामध्ये चालू केलं की CETs बद्दल, आणि नंतर मग मला कन्सेप्ट पण क्लिअर होते कुठल्या पण सब्जेक्टचे. ते 17 पण आले, ते पण तुक्के मारून झालेले खरंच Okay. सांगू तर. म्हणजे तू असं म्हणतोय की तुझ्या गावाकडे काहीच होत नव्हतं CET साठी? नाही सर, आताही होत नाही? आता पण नाही सर, माझ्या याच्यामध्ये नाही होत सर. प्रॉपर CETची प्रिपरेशन कुठेच करून घेत आणि तू पण सिटी लेवलवर गेलेला नाही सर. शिकायला? आणि सर खूप लोकांना ना युट्यूब प्लॅटफॉर्म पण नाही माहिती माझ्याकडे, माझ्या गावाकडे बापरे. नाही माहिती सर. खूप कमी लोकांना माहिती आहे. अरे बाप रे बाप, दिस इज शॉकिंग. हा. कारण की आजकाल सगळे काही रील वगैरे वगैरे सगळेच बघतात. हा सर. पण यू आर सेइंग, तर तुझं बॅकग्राऊंड कसं आहे? म्हणजे फार्मर आहे, हा. की शिकलेले नाही कोणी घरी, असं काही आहे का? आहे पण कमी आहे. Okay. माझे भाऊ फार्मसीमध्ये आहे आणि माझे पप्पा रिक्षा चालवतात ओके. आणि एक घरी शेती आहे. मग त्यांना कसं वाटलं तू VIT मध्ये आला? हा सर, त्यांच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. कारण की मी एवढी एक्सपेक्टेशन होती त्यांना माझ्याकडून, पण मी ड्रॉप मध्ये सर करून दाखवलं. खूप खुश झाले सर माझी सर्व फॅमिली वगैरे. व्हेरी नाईस. आले ते तुला ऍडमिशनला इथे? हो सर, माझे आले भाऊ वगैरे आलेले. वडील सर कसं जरा कामामध्ये असतात सर घरी, तर ते त्यांचं पॉसिबल नाही सर. ओके ओके. चला, खूप छान. मलाही आवडलं. म्हणजे आय एम रिअली फिलिंग प्राऊड की तू गणित मध्ये पण जुळून होता आणि तुझे इतके चांगले पर्सेंटाईल आले. चला, 17 पर्सेंटाईल आले. तुझं खूप डिसअपॉइंटमेंट असेल हा. आणि ओव्हरऑल तुझे 50 पर्सेंटाईल होते, 50. येस सर. ठीक आहे. याच्याहून आता कसं होतं, म्हणजे त्यावेळेला तुझी फिलिंग कशी होती? आता कसं करू, काय करू, खूप प्रश्न होते ना. हा तर कसे तू रिझॉल्व्ह केले, काय केलं? सर, मी पहिले तर ना म्हणजे म्हणजे मी पहिले सर्व झालं ना, मला खूप असं खूप खराब वाटलं की मी म्हणजे मला नाही खूप कमी पर्सेंटेज आले. माझे मित्र वगैरे बघायचो ना मी, तर मला ना मग मी काय केलं माहिती आहे का, मी जेवढं पण मिस्टेक केलं ना एका बुकमध्ये पहिले लिहिली A to Z, की मी मला अजून काय केली आणि काय करायला नाही पाहिजे आणि काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. तोच मग रूल ना मी टोटल एका वर्षामध्ये पूर्ण फॉलो केला आणि माझा रिझल्ट जसा मला एक्सेप्ट होता तसा आला. म्हणजे एक सेपरेट बुक बनवली, Yes, sir. एक टॉपिक वाईज काय प्रश्न तुझे हा. मिस्टेक होते हे सगळं लिहून टाकलं. हा. मी लिहिला की म्हणजे मी काय चुकी केली, म्हणजे मी प्रॅक्टिस कमी केली, आता प्रॅक्टिस करायची आहे, त्या टाईपचे एकदम जेवढे पण Okay. होते ना. व्हॉट आर द रिझन्स टू फेल का झाला? येस येस. मी प्रॅक्टिस कमी केली, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, हे सगळं लिहून हा सर, सर्व A to Z. नाईस यार. हा. आणि हा हे सर्व गोष्टी सर मी नोट केली आणि याच्यावरच फोकस केला मी. मला रिअलाइज होईल की मी ह्या चुकी परत नाही करायची, म्हणून मी ते लिहून काढली पहिलेच. खूप मस्त यार. थिंक एव्हरीवन शुड अंडरस्टँड अँड लर्न फ्रॉम हिम.
खूप मस्त. आणि व्हॉट डू यू थिंक, काय तो मोठा फॅक्टर होता 17% वरून 95 वर जम्प करावे? सर मी एक सांगतो की आपल्याला ना गाईड करू शकतं, रिसोर्सेस देऊ शकतं, पण जो आपल्याला मेहनत करायची तो आपण स्वतःवर. मग आपल्याला कन्सिस्टन्सी म्हणजे सर रिसोर्सेस खूप आहे, पण त्यांना घेणं हे खूप मॅटर करतं, म्हणजे ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. हा. मला असं विचारायचं आहे की कारण की इथे खूप लोक असेल ते फक्त काय करतात, युट्यूबवर बघतात, हा सॉल्व्ह करत नाही स्वतः, फक्त बघतात. हा तसं तू काही केलेलं की तू सर स्टार्टिंग मध्ये जेव्हा ड्रॉप इयर मध्ये होता ना, तुमचं चॅनल मला लेट माहिती झालं, मी तुम्हाला सांगितलं. तर काय केलं माहिती, मी पण असंच करायचो, युट्यूबवर बघायचो, तुम्ही जे क्वेश्चन केले ते लाईव्ह मध्ये करायचो, नंतर सोडून द्यायचो, नंतर दुसरे युट्यूब व्हिडिओ बघायचो. त्याच्यामुळे माझा डिस्ट्रॅक्शन आणि टाइम पण पुरा वेस्ट व्हायचा. तो पण एक माझा फॅक्टर आहे की माझं फर्स्ट इयरला. हा येस सर. आणि सेकंड इयरला मग तू काय केलं? नाही, मी युट्यूब बघितलंच नाही. तुमचा कोर्स घेतलेला मी, संघर्ष, त्याला प्रॉपर एक तुम्ही सॅग्रिगेट करून एक पुरं मटेरियल दिलेलं, तेच करायचो आणि बस तेच फॉलो करत राहिलो आणि ऍट द एंड रिझल्ट. संघर्षमध्ये आता मी संघर्षला झिटा म्हणतो, हा सर. पण ते मला माहिती आहे, म्हणजे मी सांगतो की हा खूप इंटरॅक्टिव्ह मुलगा होता. म्हणजे याला काही डाऊट आला तर मेसेज यायचं. रात्री मग मला हा असं पण म्हणायचं की सर तुम्हीच रिप्लाय देताय का, मग आय शुड गिव्ह आय लाइक वॉइस मेसेज की हो बाबा मीच आहे. यस सर. तर ही वॉज वेरी इंटरैक्टिव. तो बच्चा लोग ऐसे भी होना चाहिए कि अगर आपने किसी की बैच ले ली इसका मतलब ये नहीं कि बस हो गया. इफ यू हैव डाउट्स आस्क. यस सर. ते तुझं खूप छान होतं, तू खूप मस्त केलं. तू संघर्षमध्ये काय झिटा त्याच्यानंतर पण होता ना माझ्यासोबत मला वाटतं. सर पीवायक्यूची बॅग तर आम्हाला फ्री आलेली, नंतर मी सिग्मा घेतलेली सर. त्या सिग्मा इज अ बेस्ट सर, कारण की त्याच्यामध्ये क्वेश्चन माझ्या याच्यामध्ये 15 क्वेश्चन सर, खरं सांगतो सर मी लिटरली. हा टेस्ट सिरीज अल्फा सॉरी सर. ठीक आहे. 15 क्वेश्चन आले सर सेम. अच्छा, टेस्ट सिरीज तू होता आणि तुला ती अवघड नाही वाटली टेस्ट सिरीज खूप? सर जे अवघड वाटायचे सर मी त्यांना नाही बघायचो, जे माझे नव्हते पहिले ते टॅकल करायचो, नंतर मी दुसऱ्यावर जायचो. हा माझा एक प्रॉपर फॉर्मॅट होता. ओके नाईस. मला अजून एक विचारायचं आहे की तू केमिस्ट्रीमध्ये खूप छान स्कोर केलेला आहे ना. ही हॅज स्कोर्ड 42 आउट ऑफ 15 केमिस्ट्री. कसं केलंय, लोक कसं करू शकतात? सर त्यासाठी ना, म्हणजे कसं केमिस्ट्री मध्ये रटायचं पार्ट आहे, सर्वांना माहित आहे. त्याच्यामध्ये सर कसं कन्सेप्ट तर आहेच म्हणा, पण एक रिॲक्शनसाठी तुला पहिलं सर्व रिॲक्शन माहिती पाहिजे, एक नोट मध्ये पाहिजे. ते रिॲक्शनला प्रॅक्टिस नाही होतं सर सर्व. आणि परत गोष्टीला जर बघितलं ना, तर कुठला पण सब्जेक्ट असो, एक वेळा बघितलं ना काय होत नाही सर. माझं तर असं असायचं की एक वेळा बघितलं तर काही नाही, एका गोष्टीला परत बघायला. विच बुक्स यू हॅव? सर पीवायक्यू बस आणि बस टेक्स्ट बुक ओनली टेक्स्ट बुक बस. हा, आणि पीवायक्यू बुक बस. PYQs and textbook. This could be the answer for scoring 42-45% marks out of 50. Yes. What about physics? Physics तुझा खूप वीक होता. फिजिक्स सर ते त्याची थोडी स्टोरी आहे सर ते. आणि फिजिक्स सर मला माझा पहिले पण वीकच होता सर, म्हणून थोडा त्याच्यामध्ये मला हे करायला थोडा टाइम लागत होता. आणि जसं तू म्हणाला की तुला फिजिक्स मुळेच 94 ला अटकला, अदरवाइज यू कुड हॅव गॉन टू 98. फिजिक्स में सिर्फ 16 मार्क्स आहे इसके आउट ऑफ 50, राईट. आणि याला एक रिग्रेट आहे, आम्ही बोललो ऑलरेडी, तर तो म्हणत होता की फिजिक्स मध्ये पण यांनी PYQs केले असते तर खूप छान. हा सर. ही हॅज नॉट डन दॅट, है ना, फिजिक्स मध्ये. तू काय केलं मग फिजिक्स मध्ये? सर मी तेच लेक्चर बघायचं, ते एक मिस्टेक केली सर मी. ते लेक्चर बघायचं आणि कारण की सर ते कन्सेप्टच नाही जमायचे, कारण की ते पहिले तर बेसिक क्लिअर नव्हता ना बेस, तर म्हणून जरा 11 मध्ये नाही केलं एवढं फिजिक्स, म्हणून 11 मध्ये नाही केलं. आणि जब रिपीट जेव्हा करत होता तेव्हा पण तू फक्त कॉन्सेप्टवरच गेला? हा सर. आणि जास्त क्वेश्चन नाही केले सर. माझी एक स्ट्रॅटेजी बनवली की मी 2 सब्जेक्ट मध्ये चांगला करून माझा स्कोर वाढवू शकतो, म्हणून मी थोडं याच्यावर कमी लक्ष देऊन दोघांवर चांगलं. इज दिस ट्रू? हा, सो करेक्ट आहे ही स्ट्रॅटेजी? हा सर, एक्झॅक्टली सर. कोणाचं पण बघा सर, एका माझा मित्र आहे त्याला 5% याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये 96+97 आहे, तर ओव्हरऑल 95+ आहे. पण 95 वर आला ना तो. हा, तो 98 गेला असता, 3 सब्जेक्ट केले असते तर. पण सर मला थोडं जमत नव्हतं ना, म्हणून मी ही स्ट्रॅटेजी यूज केली. ओके करेक्ट. त्याला फिजिक्स खूप अवघड वाटायचं, तो त्याने काय केलं की 2 सब्जेक्टवर खूप कॉन्सन्ट्रेट केलं. इज अ गुड स्ट्रॅटेजी. बट मला असं वाटतं की इफ यू डू ओनली PYQ फॉर लास्ट 2-3 इयर्स, ते मग तुझं पण पॉसिबल. यस सर. मग तर सर 30+ पकडून चाला, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतो, पण 30 98%. पण अशा मुलं करतात ना, एक सब्जेक्टला पूर्ण निग्लेक्ट करतात. हा, ते मला माहिती पडलं. इफ यू आर डूइंग, आई वुड से बच्चा लोग, मेरा ऐसा सजेशन रहेगा कि तीसरा सब्जेक्ट आप एटलीस्ट 2 साल के PYQs कर लो, पिछले 2 साल के, आपके अच्छे स्कोर होंगे पक्का, राइट. चलो गुड. आता मुलं, तुला माहिती आहे जानेवारी आली आहे ना, खूप भीती आहे रिपीटर्सला, स्पेसिफिकली आपण रिपीटर्स बद्दल बोलू. त्यांना बोर्ड्स नसणार आहे. व्हॉट शुड दे डू? तुला काय वाटतं, कसं त्यांनी आता इथे पुढे केलं पाहिजे? तू कसं केलं? मी काय केलं, मी पहिल्यापासून तो कोर्स फॉलो करत होतो. क्वेश्चन पण प्रॉपर, म्हणजे एकदम टाइम टू टाइम. पण आता टाइम पण कमी आहे, आणि आता तर की जेवढं पण आपण केले ना त्याला रिवाइज करत आणि क्वेश्चन करायचे, क्वेश्चन करून प्रॅक्टिस, क्वेश्चन थ्रू शिकायचं आता. हा, असं मला वाटतं. जास्तीत जास्त क्वेश्चन केलं ना, कारण की तिथं सीईटी मध्ये टाइम कमी असतात, क्वेश्चन म्हणजे असतात, एका क्वेश्चनला कमी टाइम असतात, तर आपण जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस केली ना
तर आपलं सर्व मॅनेज होऊन जातं. करेक्ट. म्हणजे मी पण आई वुड सेकंड द थॉट ये जिस बोल रहा है कि सबसे पहले तो यार पहला सिलेबस कंप्लीट करो अपना, हाँ है ना, एंड मेक श्योर कि जनवरी एंड तक सिलेबस कंप्लीट हो जाए या फरवरी के थोड़े और दिन लग सर, जाए. मेरा भी फेब्रुवारी तक हुआ था सिलेबस. अच्छा, फेब्रुवारी एंड पर्यंत होतं तुझं हा हा सिलेबस हा चालू. हा फेब्रुवारी एंड पर्यंत तुम्ही पण करू हा शकता. आरामशीर सर. आणि त्याच्यानंतर मग मॉक टेस्ट आणि ते तर मग क्वेश्चन्स आपण रिव्हिजन हा करूया. हा यांचं पण बोर्ड संपतं तिकडे, हम्म. है ना. हा सर. आणि त्याच्यानंतर बोर्ड नंतर 45 डेज. तू मॉक टेस्ट अगोदर दिली होती की आफ्टर, म्हणजे हेच शेवटच्या? सर आपल्या बॅचेस मध्ये होती चॅप्टर वाईज. नंतर मी पण म्हणजे चॅप्टर वाईज तर दिलेली होती, नंतर मग फुल लेंथ पण दिली. मग तुम्ही करायचं सर की पार्ट 1 कम्प्लीट झाला तर मग त्याच्यावर टेस्ट, पार्ट 2 झाला त्याच्यावर, मग त्या Okay. टाईपचं मग मी केलं. आणि त्या टेस्टला पण रिवाइज केलेलं सर मी. ओके या टेस्ट द्यायच्या पहिलेच. ओके नाईस. कारण की परत केलं हा, ते test. चॅप्टर टेस्ट आणि ते. हा. ओके नाईस. कसं होतं आपलं क्वालिटी आणि कंटेंट बद्दल काय म्हणणार तू? सर अनबिटेबल सर. कारण की सर त्याच्यामध्ये असं वाटलं नाही सर, मी खरं सांगू, एक्झाम जेव्हा मी द्यायला गेलो सर, असं वाटलंच नाही की मी एक्झाम देत आहे. असं वाटतं की मॉक टेस्ट देत आहे, खरं सांगू तर. ओके. कारण मॉक टेस्ट माझी खूप डिफिकल्टी हा सर, जास्त सर असते. जास्त असते कम्पेअर टू सीईटी. हा. सर मी जेव्हा एक्झाम द्यायला गेलो ना, कारण की तुम्ही एकदम असं सेम सीईटीचा फॉर्मॅट असतो आपल्या एक्झामचा पण, आणि मी एकदम लॅपटॉपवर वगैरे द्यायचो, तर मग फ्री तेच वाटलं की मॉक टेस्ट देत आहे. मला असं काय एन्झायटी प्रेशर नाही आलं एवढं. नाईस. पेपर देऊन जेव्हा आला बाहेर, तुला वाटलं तू 90 प्लस जाणार आहे? हा सर, आरामशी. मी स्टार्टिंगला तुम्हाला फोन केला सर, की अच्छा. केलं सर, तुम्हाला हो, लक्षात असेल लक्षात आहे. की सर माझा एवढा स्कोर आला, तेवढाच आला सर. ओके नाईस. आणि 95 स्कोर केला हा. आणि शेवटला गेला. ठीक आहे, व्हेरी गुड बेटा. तर रिपीटर्स साठी काही तुला बोलायचं असेल, काही सजेशन, काही तुझे वर्ड्स त्यांना? की आता रिपीट तर त्याने घेतलं आहे सर, की आता की जेवढं पण केलं आहे त्यांना रिवाइज करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, बस हाच. आणि पीवायक्यू वर जास्त फोकस करा, की पीओक्यू केलं तर असं वाटतं की तुम्ही एक्झामची प्रिपरेशन झाली. करेक्ट. विदाउट पीओक्यू तुम्ही असं समजू नका की तुमची प्रिपरेशन झाली. राईट. हा. कारण की काही टीचर्स काय म्हणतात, मी सांगणार सगळ्यांना की तुम्हाला नवीन प्रश्न करायचे, तुम्ही दुसरी बुक्स करा, बट आय वुड नॉट सजेस्ट दॅट. हा. कारण की कसं असतं, तुम्ही म्हणा शेवटला तुम्ही पीवायक्यूज करणार आणि तेव्हा टाइम नाही मिळत, किंवा तुम्हाला एकच वेळा करायला इतकंच टाइम असतं. तर आय वुड से आता पीवायक्यू, नंतर पण हा. पीवायक्यू. 2-3 टाइम्स पीवायक्यूज इज द राईट वे ऑफ रिवायझिंग अँड स्टडिंग, राईट. असं सर होणार. मला वाटतं सर हे खूप जास्त झालं. एक 3 वर्ष पीओक्यूला 2 वेळा केलं ना, इनफ बस. कारण की सर्व व्हेरायटी खत्म होऊन जाते इथंच. एंड एग्जैक्टली, वेरी ट्रू, वेरी ट्रू. तो चलो बच्चों, आई एम श्योर आप सब लोग बहुत इंस्पायर होंगे. 17 से 95 लाना जोक नहीं है. बहुत डेडिकेशन, बहुत एफर्ट लगा होगा. कधी असं नाही वाटलं की यावर्षी पण होणार नाही आपलं? सर नाही वाटलं, कारण की तुमची बॅच घेतली होती आणि स्टार्टिंग पासून प्रिपरेशन करत आलेलो होतो. तुमचा फॉर्मॅट प्रॉपर फॉलो केला होता. तुम्ही जेवढे पण सेशन घ्यायचे सर्व A to Z, तर असं वाटलं नाही. कारण की एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला ना सर, की कधी बॅकलॉग वगैरे ठेवलेला नाही, नाही? अजिबात नाही सर. आणि कोणाचा बॅकलॉग राहिला तर मग तो काय करेल? सर की सजेशन्स? सर जेव्हा खाली सध्या जे शिकतोय ना त्याच्यावर फोकस कर, नंतर बाकीचं. व्हेरी गुड. आय कॅन सेन्स. आणि खूप ऐकलेलं आहे माझं, पण मी हे हा सर, सतत बोलतो. हा सर, सेम सर, मी तुमचंच हा फॉलो केलाय. पहिला स्टेटमेंट असतं. सर सेम कॉलेजमध्ये पण आता असतं, कधी कधी एका दिवशी नाही गेलो तर जे पहिले आज लेक्चरमध्ये झालं ते कर, नंतर बाकीचं, म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा टाइम काढून. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी ट्रू. असंच करायचं. तर कारण की खूप लोकांना असं वाटतं, जे रिपीटर आहे ते, की यावर्षी पण नाही झालं तर खूप भीती असते. हा. तर आय थिंक यू शुड बिलीव्ह इन युअरसेल्फ. यस. जितकं टाइम आहे युटिलाइज इन द बेस्ट वे, युटिलाइज इन द राईट वे. आणि भीती वगैरे करून काय होणार आहे? जे आहे टाइम ते पण निघणार आपलं. यस सर. सो इट्स बेटर टू कॉन्सेंट्रेट, टू स्टडी. आणि रिपीटर्स वाले बच्चे पक्का मचाएंगे, अच्छा से करके दिखाएंगे, राइट. गणितन के बच्चे सबसे अच्छे. चलो, ऑल द वेरी बेस्ट बच्चों. थैंक यू.